वाव, नवीन एक शब्द मिळाला, नाकर्त्याचा वार शनिवार. परत पण आपण या शनिवाराला कोणता शनिवार म्हणतो? कोणता शनिवार म्हणतो? गोष्टीचा नाही म्हणत का आपण गोष्ट सांगत असतो ना. आपण वाचनासाठी आपल्याला भरपूर वाचन करता यावं, बरोबर, आणि भरपूर वाचन करता यावं म्हणून एखादी गोष्ट तुम्ही अशी सांगायची की ज्याच्यातून ती प्रेरणा मिळायला पाहिजे, बरोबर. म्हणून तुम्हाला गोष्टीचा शनिवार म्हणून हा एक उपक्रम आपण मागच्या पूर्ण वर्षभरात करतो आहोत, खरंय. मग तुम्हाला तुमची जी गोष्ट तुम्ही वाचता त्याची नोंद आहे ना. तुम्ही जी रजिस्टरवर पुस्तकं घेता त्याची नोंद आहे. मग त्या पुस्तकाचा लेखक कोण, तो पुस्तकाचं नाव काय, आणि ती गोष्ट तुम्ही जी वाचली ती सांगताना तुम्हाला कितपत ती पूर्णपणे आली आहे, या तीन गोष्टीचं महत्व आहे, बरोबर. बरोबर की चूक आहे? बोलत चला, बरोबर की चूक आहे? मग मला सांगा, तुम्ही आज पण एक पुस्तक वाचणार आहे, त्या पुस्तकाचा लेखक कोण असेल, त्या पुस्तकाचं नाव काय असेल, वाचलेल्या पुस्तकातून तुम्हाला काय मिळालं, तुम्ही कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने स्वतःच्या जीवनात त्याचा उपयोग करताय आणि करणार आहे, ह्याही महत्वाच्या गोष्टी आहेत बालमित्रांनो, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला हे सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की गोष्ट सांगत असताना ती कुठे ना कुठे आपल्या जीवनात परिणाम करणारी असावी, परत आपल्याला भविष्याकडे नेणारी असावी. अशीच आपण गोष्ट सांगायची, अशीच गोष्ट वाचून आपल्या अंगीकारायची, बरोबर. तुमचा फायदा याच्यात. तर चला मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, रामायणामधली. रामायण नाव ऐकलं ना. रामायणातलं मुख्य पात्र कोणाचं आहे रे? श्रीरामांचं पात्र आहे, बरोबर. परत दुसरा पात्र मुख्य कोणता आहे ज्यांच्यामुळे रामायण घडायला? कोण आहे? कोण सांगेल? रामायण कोणामुळे घडला? शाबास, कोणतरी बोलला. उभराम सांगा उत्तर. उत्तर उभराम सांगा ना. उभराम सांगा. उभराम उत्तर बरोबर आहे. थांब. रावण कोणामुळे घडला? समजा रावणाला अशा पद्धतीने वागला नसता तर कदाचित रामायण घडला. युद्ध झालं, परिश्रम करावं लागलं, झालं काय बघा. माणसात किती जरी सामर्थ्य असलं तरी पण त्याला त्याच्या पद्धतीनंच नतमस्तक होऊन पुढे जावं लागलं. तुम्हाला एक प्रसंग माहित असेल की श्रीरामाच्या पत्नीचं नाव काय? माता सीता, बरोबर. श्रीरामाच्या पत्नीचं नाव माता सीता. ज्यावेळेस सीतेचं हरण केलं, कोण केलं हित हरण? रावणाने केलं. मग रावणानं सीतेचं हरण करत असताना त्याच्यावर त्याला चढाई करायची होती. कुणावर? रावण कुठचा होता? श्रीलंका. आता श्रीलंका म्हणून आपण त्याला ओळखतो, त्यावेळेस त्याला लंका म्हणायचं. का म्हणायचे? लंका. पण ही लंका भारताला लागून आहे. मधात काय होतं रे? मधात समुद्र होता, बरोबर. मग त्या समुद्रातून सरळ चालता येत होतं का? मग समुद्राला विनंती प्रभू रामचंद्राने केली, बरोबर आहे. पण समुद्र काही रस्ता द्यायला नव्हता. त्यावेळेस लक्ष्मण म्हणाला की मी याला तुम्ही जर आज्ञा दिली तर मी आता इथून रस्ता तयार करतो. कारण सर्व संपन्न आणि सामर्थ्यवान असा लक्ष्मण होता, बरोबर आहे. त्याला रस्ता करायचा होता. परंतु झालं काय? श्रीरामाने म्हटलं, लक्ष्मण तातडीने निर्णय घेऊ नको, जवळ एक आश्रम आहे ऋषींचा, आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊ. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, श्रीराम सामर्थ्यवान होते? सामर्थ्यवान होते ना. दुसऱ्याचे सहकार्याची गरज होती का? बरोबर आहे. जेव्हा ते कुठं आले? वनात आले. कुठं आले? वनात आले, जंगलात आले. त्यावेळेस मात्र त्यांनी कुठून घरून काही शस्त्र घेऊन आले का? पाहिलं का तुम्ही? अरे फक्त अंगावरची जी वल्गली होती, कापड होती, एक राजकुमार वनवासाला निघतो ही कल्पना फार भन्नाट होती. लहान कल्पना नाहीये. तुम्ही 3 दिवस मुक्कामाने एखाद्याच्या घरी जा, 4थ्या दिवशी तुमची तब्येत बिघडते. का बरं? कारण दुसऱ्याच्या घरी जात असताना तुम्ही घेऊन घेतलेले साहित्य फार अपुरे असतात. तुम्हाला रोजच्या जीवनशैलीला उपयोगी पडणारे जे साहित्य आहे ते फार कमी होते, म्हणून तुमच्यावर अशी वेळ येते की ती तब्येत बिघडते.
मग 14 वर्षाचा वनवास करत असताना श्रीरामांना काय त्रास झाला असेल? खायला मिळालं असेल का? झोपायला मिळालं असेल का? कुठं झोपत असतील? काय खात असतील? कुठं राहत असतील? काय पित असतील? बरोबर आहे? आला प्रश्न. आपण त्या दिवशी सहलीला गेलो तरी पण आपल्याला 1.5-2 तासामध्ये तहान लागलेला प्रश्न निर्माण झाला की नाही? आता समोर आपल्याजवळ पाण्याचं साधन असेल तर आपण त्याचा उपयोग केला असता, नसता तर आपण सर्व पहिल्यांदा पाण्याच्या दिशेनं घराकडे परत आलो असतो. बरोबर आहे? पण 14 वर्षाची वनवासात राहिलेली व्यक्ती 14 वर्षापर्यंत त्यांनी जो वनवास घेतला त्यांना काय अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल? पहिला प्रश्न असा की त्यांनी त्या ऋषीच्या आश्रमात गेले आणि त्यांनी विचारलं की बाबा आम्हाला मार्गदर्शन करा. तर मुनिवर आम्हाला मार्गदर्शन करा की आम्हाला या समुद्रातून मार्ग काढायचा आहे आणि लंकेवर स्वारी करायची आहे, कारण त्या लंकेवर स्वारी केल्याशिवाय आम्हाला विजय प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं? स्थानिक परिस्थिती जी काही उपलब्धता आहे त्याचा उपयोग केला. सोबत कोण होता माहिती आहे ना? सुग्रीव होता. वानर रूपानं सुग्रीव होता. तो राजा बनला आणि त्या संपूर्ण सुग्रीवाच्या सैन्यासहित त्याला स्थानिक परिस्थितीत जे मिळेल ते घेतलं आणि पुढच्या कामाला लागले. पण ते विचार करत बसले नाही. आणि मग काय केलं? त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विनंती केली, त्या ठिकाणी लिंगपिंड तयार केली, उपासना केली आणि उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतलं. आणि करत असताना कर्म मात्र सोडले नाही. मग लक्षात ठेवा, माणसानं आपलं कर्तव्य कधी सोडायचं नाही, नुसतं दैववादावर राहायचं नाही. त्यांनी काय केलं? त्या दगडाला श्रीरामाचं नाव लिहिलं. बरोबर आहे? आणि कुठं सोडलं? पाण्यात सोडलं. विशेष एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ज्यांच्या हाताने दगड गेला तो पाण्यात उडाला, पण ज्यांच्या नावाने दगड गेला तो तरंगला. म्हणजे श्रीराम लिहिलेली दगड सर्व तरंगत होती आणि श्रीरामाने एक दगड टाकला तो पाण्यात गेला. म्हणून मला सांगायचं एवढंच होतं की नामामध्ये केवढी ताकद आहे. बरोबर आहे? नाव इतका जबरदस्त आहे की आपलं जीवन उज्ज्वल करू शकतो, आहे ना? आपण नामस्मरण करत असताना एवढं लक्ष असायला पाहिजे की जी काही परिस्थिती असेल, ज्या काही परिस्थितीत आपल्याला मिळत असेल त्या परिस्थितीला आपण आत्मसात करायचं आणि पुढे जायचं. पण कर्म करत असताना मागे फिरायचं नाही. त्या श्रीरामाने काय केलं की ती परिस्थिती लक्षात घेतली, त्यातलेच वानर सैनिक घेतले आणि त्या वानर सेनेला घेऊन त्यांनी काय केलं? राम सेतू तयार केला. त्याला नाव कोणतं दिलं? राम सेतू. आणि त्या सेतूवरून, सेतू म्हणजे पूल, बरं का? आणि त्या सेतूवरून ते पुढे पुढे चालत गेले आणि मग त्यांनी लंकेवर चढाई केली. याचं कारण काय असेल? मी तुम्हाला हे का सांगितलं, ही कथा का सांगितली? तुम्ही एक ऊर्जावान असलेले विद्यार्थी आहात, तुमच्यात भरपूर ऊर्जा आहे, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे, नवीन काहीतरी घ्यायचं आहे आणि हे घेऊन पुढे जायचं आहे. बरोबर आहे? मग तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या जवळ जी उपलब्ध सामुग्री आहे, साधन संपत्ती आहे, अर्थात तुमची पुस्तकं असतील, गोष्टीचे पुस्तक असतील, विज्ञानाचे पुस्तक असतील, कोणतेही पुस्तक असेल, आणि जे काही तुम्हाला गुरुजनांमार्फत मिळालेलं मार्गदर्शन असेल, या दोन्ही गोष्टी घेऊन तुम्हालाही रामसेतू बांधून तुमच्याही जीवनात तुम्हाला यशस्वी असं विजय मिळवायचा आहे. बरोबर? तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी कसं व्हाल? यशस्वी होताना काय काय आपल्याला साहित्य घेऊन पुढे जायचं आहे, कोणत्या संसाधनांचा वापर करायचा आहे, याचा विचार तुम्हाला करायचा आहे बालमित्रांनो. आणि म्हणून तुम्ही शनिवारी पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचा लेखक, त्या पुस्तकात सांगितलेली गोष्ट असेल किंवा मार्गदर्शन असेल, तुम्हाला मात्र त्याला संपूर्ण तुम्हाला आत्मसात करायचं आहे. आलं का लक्षात? कारण तुमची परीक्षा तोंडावर आलेली आहे बेटा. बरोबर? त्या परीक्षेला समोर ठेवायचं आणि पुढे चालायचं. विशेष करून मराठीची पुस्तकं वाचा असंही नाही, हिंदीची पण वाचा. इंग्रजीची पुस्तकं वाचत असताना सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही, पण इंग्रजीच्या शब्दांची ओळख झाली की तुम्हाला त्याचा अर्थही कळू लागतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मला हेच मार्गदर्शन करायचं आहे की तुम्ही पुस्तकं वाचत असताना ते लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आत्मसात करून वाचायचं आहे. यासाठी तुम्हाला मी माझ्याकडनं आजच्या या गोष्टीचा शनिवार म्हणून प्रत्येक शनिवारसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुस्तक वाचलेल्यांची नोंद आपल्या नोटबुकात तुम्ही पण ठेवा की तुम्ही किती पुस्तकं वाचली, कोणती पुस्तकं वाचली. आलं लक्षात? तुमच्या नोटबुकात तुम्ही घरी गेल्यानंतर ती लिहून काढा. आलं लक्षात? तर आजचं या गोष्टीचा शनिवार या निमित्तानं आज आपण याच ठिकाणी थांबू आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद. बोलो भारत माता की, भारत
की